नमस्कार मंडळी, तर कसे आहात? तर आज आपण चिंचगुळी कशी बनवायची ते बघणार आहोत. लहानपणीची एक आठवण इथे ताजी होणार आहे. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर व्हिडिओचं थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असणार की आज आपण काय बनवणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम इथे 1 वाटी इतकं चिंच घेतलेली आहे. चिंच स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि 1 वाटी चिंचेसाठी जवळपास इथे मी 1.5 वाटी इतका गूळ घेतलेला आहे, कापून घेतलेला आहे. त्यासाठी इथे अर्धासा चमचा मी चाट मसाला आणि भाजलेले जिरंपूड घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे आणि इथे मी हे काळं मीठ घेतलेलं आहे. आता आपण इथे आपल्या ज्या चिंचा आहेत ना, त्या आपण इथे कुकरमध्ये टाकणार आहोत. किंवा तुम्हाला कुकरमध्ये नसेल त्या शिजवून घ्यायच्या, तर आपल्याला त्याचा पल्प काढायचा आहे. त्यामुळे इथे आपल्याला कुकरमध्ये 1 शिट्टी देऊन घ्यायची आहे. जर तुम्हाला तसं नसेल करायचं, तर तुम्ही काय करायचं, गरम पाण्यामध्ये ना एक 15 ते 20 मिनिटे तरी त्या भिजत ठेवायच्या आहे आणि त्यानंतर तुम्ही त्याचा पल्प जो आहे तो या ठिकाणी तुम्ही काढून घेऊ शकतात. पण इथे आपल्याला वेळ पण कमी वाचावा याकरता पटकन आपण इथे कुकरमध्ये टाकून त्याचा पल्प जो आहे तो काढणार आहोत. त्यासाठी इथे कुकरमध्ये आपल्या जेवढ्या चिंचा होत्या ना, तेवढ्या मी त्यामध्ये टाकून दिल्या. चिंचा मी आधी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि त्यानंतर इथे मी कुकरला टाकून आणि मला गरजेइतकं मी इथे जवळपास अर्धासा छोटासा तांब्या असतो ना, तेवढं भरून मी इथे पाणी टाकलेलं आहे. आणि आता इथे मी कुकरला झाकण लावून देते आणि जवळपास 1 ते 2 शिट्ट्या असतात ना, तितकं मी इथे काढून घेते. म्हणजे आपला जे चिंचा आहेत ना, त्याचा पल्प जो निघणार आहे तो इझिली निघेल आणि आपल्याला जास्त त्रास होणार नाही. आता इथे आपण चेक करून बघूया की आपल्या चिंचा ज्या आहेत ना, त्या व्यवस्थित इथे शिजल्यात की नाही, जेणेकरून आपला पल्प निघायला मदत होईल. आता जसं की तुम्ही बघू शकताय, आपल्या चिंचा ज्या आहेत ते एकदम व्यवस्थित इथे शिजल्या गेलेल्या आहेत आणि पल्प जो आपला आहे ना, तो किती छान इथे मोकळा झालेला आहे. आता यामध्ये ना मी थोडंसं थंड पाणी जे आहे ते टाकत आहे, जेणेकरून पल्प आपला लवकर थंड होईल. आणि मला त्याची कन्सिस्टन्सी जरा जास्तच घट्ट वाटत होती, त्यामुळे इथे थोडंसं मी इथे थंड पाण्याचा वापर केलेला आहे. आता आपण हा पल्प आपल्याला पुरणाच्या चाळणीने किंवा एखाद्या बारीकशा गाळणीच्या मदतीने आपल्याला तो इथून आता गाळून घ्यायचा आहे. त्याकरिता मी आता ज्या कढईमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये मी हा पल्प शिजवून घेणार आहे ना, त्यामध्येच मी डायरेक्ट चाळणी ठेवलेली आहे वरतून. आणि जो आपला शिजलेला पल्प होता चिंचेचा, तो आता यामध्ये मी असा काढून घेतला. आणि तुमच्याकडे जर असं मॅशर असेल, तर मॅशरच्या मदतीने तुम्ही इथे हा पल्प जो आहे तो गाळणीच्या मदतीने खाली ते गाळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही कुकरला शिट्टी लावून घेतली ना, 1 ते 2 शिट्ट्या जर काढल्या, तर खूप इझिली हा पल्प मोकळा होतो आणि एकदम इझिली ना गाळणीतून खाली गळला जातो. कुठल्याच प्रकारचं एफर्ट्स तिथे वेगळे लागत नाही आणि व्यवस्थित अशा प्रकारे इथे तुम्ही गाळणीने ते खाली गाळून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे ते मॅशर जर नसेल ना, तर तुम्ही अशा प्रकारे एका चमच्याचा इथे वापर करू शकतात. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही पल्प जो आहे तो इथे खाली गाळणीने गाळून घेऊ शकतात. आणि हे बघा, खाली आपला पल्प किती छान इथे निघाला गेलेला आहे. आणि थोडंसं इथे मी वरतून पाण्याचा वापर केलेला होता, जेणेकरून ना आपलं सगळं पल्प जो आहे तो खाली निघून जाईल. आता हे वरचं जे चिंचेचं एक्स्ट्रा जे उरलेलं आहे ना, तर हे फेकून न देता तुम्ही याचा एक रियूज करू शकतात. जर तुमच्या घरामध्ये तांब्या पितळाची जर भांडी असतील, तर या चिंचेच्या जे एक्स्ट्रा वरचं उरलेलं आहे ना, त्याने तुम्ही जर ती तांबे पितळाची भांडी घासली, तर ते अगदी एकदम चकाचक इथून याने निघाली जातात आणि खूप छान भांडी इथे चमकतात आपली. तुम्ही जरूर ट्राय करून बघा. आता आपलं पल्प जो आहे तो व्यवस्थित इथे निघाला गेला आहे. गाळणीला खालून थोडासा बाकी होता राहिलेला, तोही मी या ठिकाणी चमच्याच्या मदतीने काढून घेतला. आणि इथे पल्प बघा किती छान, आणि किती पल्प आपल्या एका वाटीमध्ये किती छान इथे घट्टसर असा पल्प आपला रेडी झालेला आहे.
आता इथे मी गॅसवर ठेवलेला आहे शिजवून घेण्यासाठी. आणि गॅसची फ्लेम इथे आता आपण यामध्ये जोपर्यंत गूळ टाकत नाही तोपर्यंत तुम्ही गॅसची फ्लेम जी आहे ना ती थोडी हाय टू मीडियम ठेवू शकतात. पण इथे ज्यानंतर तुम्ही गूळ टाकाल ना तर तेव्हा तुम्हाला फ्लेम ही मीडियम टू लोच ठेवायची आहे, जेणेकरून आपला गूळ जो आहे तो करपण्याची चान्सेस जे असतात ते कमी होतात. आता थोडंसं आपला पल्प जो आहे तो असा आपल्याला घट्टसर वाटायला लागला की त्यामध्ये गूळ आपल्याला ॲड करून द्यायचा आहे. हे बघा, मी संपूर्ण गूळ जो एका वाटीला 1.5 वाटी घेतलेला होता संपूर्ण मी यामध्ये ॲड करून दिला. आणि आता यामध्ये मिक्स करून घेत आहे. आणि मिक्स केल्यानंतर जेव्हा संपूर्ण गूळ आपल्या चिंचेमध्ये मिक्स होईल ना तर त्यावेळेस तुम्ही इथे टेस्ट करून बघायचं आहे की आपली कधी काय होतं, चिंच ज्या असतात ना त्या आंबट असतात जास्त, त्यामुळे इथे टेस्ट करून बघायचं. आणि जर तुम्हाला नॉर्मली आंबट वाटलं तर तुम्ही यामध्ये गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकतात. आणि संपूर्ण गूळ आपल्या चिंचेमध्ये मिक्स झाल्यानंतर जेवढे मसाले होते, चाट मसाला, आपला लाल तिखट वगैरे सगळं यामध्ये ॲड करून द्यायचं आहे. चाट मसाला नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तो स्किप केला तरीही चालणार आहे. बट जर चाट मसाला असेल ना तर आपल्या चिंचगोळीला मस्त अशी चटपटीत चव येते आणि खूप छान लागतं खायला. एकदम शाळेबाहेर लहानपणी जेव्हा तुम्ही जात असाल तेव्हा नक्कीच ह्या चिंचगोळ्या ज्या आहेत ना त्या अजूनही मिळतात आणि जर त्या बघितलं किंवा खाल्लं तर लहानपणीच्या आठवणी या ठिकाणी नक्कीच ताज्या होतात. आता या ठिकाणी आपलं पल्प जो आहे तो एकदम घट्ट झालेला आहे. आता आपण याच्या गोळ्या बनवून घेऊ. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. आणि ह्या चिंचगोळ्या बघून तुमची आठवण नक्कीच लहानपणीची तुम्हाला आठवण आली की नाही हेही मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्या चॅनलला तुम्ही इथे सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारी दिलेलं बेल आयकॉन तुम्ही प्रेस करायचं आहे, जेणेकरून अशा छान छान चटपटीत रेसिपीज ज्या मी अपलोड करेल ना त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि अशा प्रकारे आपली एक चिंचगोळी तयार झालेली आहे. अशाच प्रकारे तुम्ही एक आणि मी ते गोळीला ना गोल आकार दिलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्या आवडीनुसार तुम्ही हवा तो इथे आकार देऊन पिठी साखरेमध्ये या गोळ्या टाकून तुम्हाला त्या पिठी साखरेने कोट करून घ्यायच्या आहेत. आणि या ठिकाणी आपल्या संपूर्ण गोळ्या मी इथे बनवून घेतल्या आणि आपली चिंचगोळ्या इथे तयार आहेत. तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.